ओके, आय होप इट इज स्टार्टेड. सो हॅलो नमस्कार सगळ्यांना. मेगाबिट एज्युकेशन यवतमाळच्या युट्यूब चॅनलवर सगळ्या विद्यार्थ्यांचं सहर्ष स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आजची जी व्हिडिओ आहे ही फार महत्वाची व्हिडिओ आहे, कारण जीवनामध्ये मोटिवेशनची नक्कीच गरज असते आणि कोणाला ना कोणाला बघून आपण मला याच्यासारखं बनायचं आहे, मला याच्यासारखं बनायचं आहे, अशी आपण एक इन्स्पिरेशन सगळ्यांकडून घेत असतो. म्हणूनच आपल्याला ॲस्पिरंट म्हणत असतात. कोणत्या विद्यार्थ्याला एखाद्या MBA एंट्रन्स किंवा MCA एंट्रन्स क्रॅक करायची असेल, दुसऱ्या व्यक्तीला दुसरी एंट्रन्स क्रॅक करायची असेल, एखाद्या विद्यार्थ्याला गव्हर्नमेंट जॉबमध्ये जायचं आहे आणि एखाद्या विद्यार्थ्याला कंपनी प्लेसमेंट ट्रेनिंग हे घेऊन कंपनीजला जॉईन करायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, या सगळ्यांसाठीच एक मोटिवेशन, एक कशा प्रकारचा अभ्यास करायला पाहिजे आणि शून्यातून विश्व कसं तयार करायचं याच्याबद्दलचं माहिती आज तुम्हाला मिळेल. मी हे का बरं बोलतो आहे, तर आज आपल्यासोबत एक विद्यार्थी जो मेगाबिट एज्युकेशन यवतमाळमध्ये ॲज अ स्टुडंट होता आणि त्याने त्याच्या मेहनतीच्या भरोशावर एक सुंदर अशी जॉब त्यामध्ये तो सिलेक्ट झाला. EPFO सेक्शनमध्ये तो SSA पोस्टवर म्हणजे सोशल सिक्युरिटी असिस्टंट या प्रोफाईलवर तो रुजू झालेला आहे. साधारण त्याला 1 वर्ष झालेला आहे आज जॉईन होऊन. त्याचा प्रोबेशन पिरियड ऑलमोस्ट कम्प्लीट होत आलेला आहे. आणि एक सेंट्रल गव्हर्नमेंटची जॉब त्याला कशी मिळाली किंवा आधी त्यांनी प्री आणि मेन्स कशा क्वालिफाय केल्या, कुठे तो फिजिकल एक्झामिनेशन मध्ये कटत गेला, तो मग लोको पायलट असो की SBI ची आपली क्लरिकल ज्याला तुम्ही असिस्टंटची प्रोफाईल म्हणता ती क्रॅक करणं असो, अशा विविध एक्झाम्स कशा तो क्रॅक करत गेला याच्याबद्दलची सविस्तर माहिती तुम्हाला आज मिळेल. विद्यार्थी मित्रांनो, मी इन्व्हाइट करू इच्छितो जो आमचा विद्यार्थी मेगाबिट एज्युकेशन यवतमाळचा अमर गांजरे, जो आज SSA प्रोफाईलवर आहे, EPFO मध्ये मुंबईला जॉईनिंग त्याची आहे. तर तो आज आपल्यासोबत आहे आणि मी त्याला इन्व्हाइट करतो स्क्रीन पुढे त्यांनी यावं आणि आमच्या विद्यार्थ्यांना गाईड करावं. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव अमर गांजरे. मी EPFO म्हणजेच एम्प्लॉय प्रोव्हिडंट फंड ऑर्गनायझेशन, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया अंडर मिनिस्ट्री ऑफ लेबर इथे सोशल सिक्युरिटी असिस्टंट या पदावरती 2022 पासून काम करतोय, कार्यरत आहे. आणि माझ्या या यशामध्ये मेगाबिट एज्युकेशन या इन्स्टिट्यूटचा खूप मोठा वाटा आहे, सिंहाचा वाटा म्हटलं तरी चालेल. तर धन्यवाद मयूर सर मला इथे बोलावल्याबद्दल. थँक्यू सर, तुम्ही आले तिथे आणि तुमचा व्हॅल्युबल टाइम दिला. मला माहिती आहे की तुम्ही मोजकेच दिवसासाठी आलेले आहे आणि त्यांच्या पर्सनल टाइम, त्यांच्या पर्सनल लाईफमध्ये पण खूप आनंदाच्या बातम्या येत आहे, चालू आहे आणि त्याच्यामध्ये त्यांनी आपल्यासाठी वेळ काढलेला. आणि बेस्ट पॉइंट म्हणजे सांगायचं झालं तर EPFO मध्ये मला कुतूहलाने सांगावंसं वाटते की जो गव्हर्नमेंट जॉबवाल्यांना एक मार्च एंडिंगचा धसका असतो, मार्च एंडिंगची जी भीती असते, तर हा विशेषतः EPFO सेक्शनवाल्यांना काही बघायला मिळत नाहीये, कारण मार्च एंडिंग आहे आणि सर आपल्या सोबत आहे, सुट्ट्यांवर आलेले आहेत. तर कशा म्हणजे जॉब प्रोफाईल तुमचा नक्की काय असतो सर? तर ऍक्च्युली EPFO ही एक सोशल सिक्युरिटी, जगातली एक सोशल सिक्युरिटी सगळ्यात मोठी ऑर्गनायझेशन आहे. यामध्ये मेनली मी जे आपले PF चे क्लेम सेटलमेंट्स असतात, कंप्लायन्सचा पार्ट असतो, त्यामध्ये आमचं मेनली सगळं ऑर्गनायझेशन काम करतं. जॉब प्रोफाईल माझं 5 days वर्किंग आहे, सॅटर्डे संडे कम्प्लिटली ऑफ असतं. इन शॉर्ट सांगायचं झालं तर गव्हर्नमेंटच्या सुट्ट्या वगैरे कन्सिडर करता 30 दिवसामधनं आम्ही 20 दिवस वर्किंग आहे. अच्छा. तर मला म्हणजे मी सरळ यांना तुमच्या प्रोफाईल काय आहे डेझिग्नेशन नुसार त्याच्याबद्दल विचारलं, परंतु मी जसं तुम्हाला सांगितलं होतं की तुम्हाला भरपूर मोटिवेशन मिळेल. मी अमर सरांबद्दल सांगू इच्छितो की कशा प्रकारच्या एका बॅकग्राऊंड मधून, म्हणजे शून्यातून विश्व जे तयार करणं म्हणतो आपण, तर त्या बॅकग्राऊंड मधून येऊन अशी प्रोफाईलला जॉईन होणं आणि आज विश्व तयार करणं, याच्याबद्दलचं तुम्हाला मोटिवेशन का बरं मिळेल तर हे तुम्हाला माहिती पडेल. पण त्याच्या आधी तुम्हाला हा जो इथे मी फोटो सरांकडून मागून घेतला, तर सरांची मायगेस मीटिंगच दिसते आहे इथे, कॉन्फरन्स हॉल दिसतो आहे. हे आमचं ट्रेनिंग इन्स्टिट्यूट आहे, झोनल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट उज्जैन. आणि आमचे असे 4 झोनल इन्स्टिट्यूट आहे, तिथे आमचं ट्रेनिंग होत असतं.
3 मंथ 6 मंथ, तो तिथला हा फोटो आहे. अच्छा, म्हणजे हा ट्रेनिंग मधला तो Yes, फोटो आहे. yes, yes. तर मला एक आणखी फोटो पण दाखवायचा आहे, जो सरांची स्ट्रगल दाखवतो. यश तर सगळे दाखवतात, पण कशा स्ट्रगल मधून ते गेलेले आहेत, त्याच्याबद्दलची पण मला तुम्हाला माहिती द्यायची आहे विद्यार्थ्यांनो. तर माझ्याकडे काही फोटोज आहेत, ते मी तुम्हाला करू इच्छितो. याच्या मागचं मोटिव्हेशन एकच राहील, की कोणीही म्हणजे बॅकग्राऊंडच स्ट्राँग पाहिजे किंवा सगळ्या गोष्टी अवेलेबल असेल तरच मला जॉब मिळू शकते, अशातला कुठलाही भाग नसतो. तुमची जर दृढता असेल, तुमची जर इच्छा असेल आणि ते पर्सिस्टंट असेल, तर नक्कीच कुठे ना कुठे तुम्हाला यश मिळेल. तर अ, आज आपली डेट आहे मार्च 28 आणि हा फोटो मला ओपन करून हां. तर हा तुम्ही स्क्रीनवर बघू शकता फोटो. हे सरांचं जे अभ्यास करण्याचं जे तुम्ही स्टडी रूम म्हणता किंवा स्टडी टेबल म्हणता, हा अशा प्रकारचा स्टडी टेबल यांचं दिसतंय. पुस्तकं पडलेले आहेत आणि इकडे तुम्ही बॅकग्राऊंडमध्ये बघू शकता कशा प्रकारचं अस्ताव्यस्त आहे. आणि हे अस्ताव्यस्त असण्याचं कारण पण मी तुम्हाला सांगतो, की आणखी एक माझ्याकडे फोटो आहे ज्याच्यामुळं यांचं बॅकग्राऊंड जे आहे त्याच्याबद्दल तुम्हाला कल्पना येईल. तर हां. तर हा एक फोटो तुम्हाला इथे दिसतोय. हे सरांचं घर आहे. सर जे एक दाभा दाभा आय गेस दाभा नावाच्या गावातून बिलॉन्ग करतात आणि तिथून हे त्यांचं घर. सरांना वडील नाही लहानपणीपासून. आई मजुरी करते आणि तशा केसमध्ये कुठलाही सपोर्ट नसताना त्या केसमधून उठून सर इथे आलेत आणि आज आपल्यासोबत आहे. तर तुम्हाला नक्कीच यांच्याकडून तुम्हाला एक मोटिव्हेशन मिळेल. मला सर विचारायचं आहे, की तुमचं म्हणजे फॅमिली बॅकग्राऊंड कसं होतं? बघा सर, ऑलरेडी मी एका विलेज बॅकग्राऊंडमधून बिलॉंग करतो. मोस्ट ऑफ द आपले अस्पायरंट्स रिलेट करू शकतील माझ्या सध्याच्या परिस्थितीमध्ये, की या खेडेगावाच्या परिस्थितीमध्ये एज्युकेशन हा एक खूप मोठा एक अपॉर्च्युनिटी म्हटली जाते. तर सगळ्यांना अवेलेबल होत नाही. मला झाली. आय एम सो फॉर्च्युनेट. तर यामध्ये मी 10th पर्यंत माझं बेसिक एज्युकेशन गावाला कंप्लीट केलेलं आहे. दाभा नावाचं गाव आहे माझं. तिथे माझी आई आणि मीच राहायचो. माझी आई शेती मजुरीचे काम करायची. वडील मी 9 वर्षाचा असताना अकस्मात त्यांचा मृत्यू झाला. आणि फॅमिलीमध्ये असं काही स्ट्रॉंग फायनान्शियल बॅकग्राऊंड नसल्यामुळे असलं काही सिक्युरिटी नावाची गोष्ट नव्हती लाईफमध्ये, की मी माझ्याकडे शेत आहे, घर आहे, की मी ते विकून, किंवा माझ्याकडे ऑलरेडी असं काही नाही आहे ज्याचं मी स्वतःला म्हणेल की माझ्याकडे सिक्युरिटी आहे. त्यामुळे माहिती होतं की एज्युकेशन थ्रूच काहीतरी लाईफमध्ये होऊ शकतं. त्यामुळे एज्युकेशनचं महत्त्व पटवून द्यायला कोणी टीचर किंवा कोणी असं लागलं नाही. परिस्थितीने ऑटोमॅटिक सांगितलं की बाबा तुझ्याकडे दुसरा पर्याय नाही, एज्युकेशन हाच एक पर्याय आहे. त्यामुळे एज्युकेशनमध्ये रुची येत गेली. 10th एज्युकेशन झालं. 12th साठी मी जिल्ह्याच्या ठिकाणी म्हणजे आपल्या यवतमाळमध्ये आलोय. तिथे मी मावशीकडे राहायचो. जवळपास मी 10 ते 14 वर्ष तिथे राहिलेलो आहे. आणि या सगळ्यामध्ये 10th नंतर 12th नंतर इंजिनिअरिंग आणि नंतर प्रिपरेशन, हा असा सर एक 4 टप्प्यामध्ये फेज म्हणू शकता. ओके, ओके. तर विद्यार्थी मित्रांनो, सरांनी जसं सांगितलं, की परिस्थितीने शिकवलेलं आहे आणि परिस्थिती अशा प्रकारची होती, की एज्युकेशन शिवाय पर्याय नव्हता आणि जी वाट आहे ती वाट महत्त्वाची आहे. जो आपण त्याला रस्ता जो म्हणतो, तो भरकटायचा नाही, गिव्ह करायचं नाही. तर अशा वेळी कसं जायचं? म्हणजे नाही करायचं सर. याच्याबद्दल तुम्ही सांगा. म्हणजे तुमची स्ट्रगल किंवा प्रिपरेशनचा जो पिरियड होता, हो, तर नक्कीच. कशा प्रकारचा होता? कारण आम्ही असं ऐकलंय तुम्ही लोको पायलट पण क्रॅक केली. हो. तुम्ही एस-बी-आयची पण क्रॅक केली. Yes. त्यानंतर तर म्हणजे इट हो. वॉज लाइक अ केक तुमच्यासाठी आणि मेन्स पण क्वालिफाय केलं. तर हे कसं स्ट्रगल होतं आणि कुठे-कुठे तुम्हाला फेल्युअर्स येत गेले? येस. निश्चितच सर. मला सांगावंसं वाटेल की प्रिपरेशनमध्ये आपण एक 3 ते 4 फेज अनुभवतो. पहिला फेज आहे की कोणाचा तरी हा जॉबला लागलाय किंवा त्याने सिलेक्शन मिळवलंय, हे आपण बघून अट्रॅक्ट होऊन आपण निर्णय घेतो की मला पण हेच करायचंय प्रिपरेशन वाईज. मेनली काय होतं जेव्हा आपण कुठेतरी हा निर्णय घेतो,
तेव्हा स्टार्टला आपण खूप मोटिवेटेड असतो. त्या परिस्थितीत आपल्याला कोणाच्या मोटिवेशनची किंवा वेगळं काही इन्स्पिरेशनची गरज नसतं. होतं काय, जेव्हा आपण प्रिपरेशन करतो, क्लासेसला अटेंड करतो, स्टडी करतो आणि 1-2 एक्झाम अपियर होतो आणि ज्यामध्ये स्टार्टिंगला आपल्याला फेल्युअर येते किंवा प्रिलिमिनरी एक्झाम क्रॅक होतं आणि मेन्समध्ये आपलं सिलेक्शन नाही होत. त्या फेजमध्ये एक कुठेतरी बॅकलॅश होऊन जातं. अशामध्ये स्वतःला सावरून, स्वतःला कॉन्फिडन्स देऊन समोर जाण्याची ही खूप अत्यंत गरज आहे. तर मेनली होतं काय, आपण एक्झामची प्रिपरेशन करत असताना हे विसरून जातो की आपलं एम काय आहे, आपण कुठून स्टार्ट केलंय आणि आपल्याला कुठे पोहोचायचं आहे हे आपण मेनली विसरून जातो आणि कुठेतरी मधातच भरकटतो. याचा अर्थ माझ्या पर्सनल एक्सपिरियन्सवरनं मी सांगतोय की कुठेतरी 1-2 फेल्युअर नंतर मधात आपल्याला असं वाटतंय की नाही, मी प्रायव्हेट जॉबकडे जाऊ का, की मी हेच करू काय, की मी तेच करू काय. तर सेल्फ डाऊट जेव्हा क्रिएट होतो तेव्हा आपण स्वतःचं सेल्फ अनालिसिस करणं खूप आवश्यक आहे. माझ्या अंदाजानुसार म्हणजे माझ्या केसमध्ये बघितल्यानंतर मी सुरुवातीला ज्यावेळी एक्झाम्स देणं स्टार्ट केलं 18-19 मध्ये, कोविडच्या आधी, तेव्हा खूप साऱ्या एक्झाम्स मी प्रिलिमिनरी एक्झाम क्रॅक करायचो. पण मेन्समध्ये जाऊन कुठेतरी भीती पाहिजे की मला हे एक्झाम क्रॅक करायची आहे, नाही झालं तर आता काय होईल, या भीतीपायी किंवा थोडं प्रिपरेशन मध्ये कुठेतरी कमी असल्यामुळे मेन्स एक्झाम मी क्लिअर करू शकलो नाही. पण 2019 मध्ये हा माझ्यासाठी गोल्डन पिरियड होता. कोविडच्या आधीचा जस्ट आधीचा जो पिरियड होता त्यामध्ये माझी प्रिपरेशन पीक वरती होती, हे मला स्वतःच अनुभवायला आलं. त्यावेळी मी ज्या एक्झाम्स दिल्या, ज्यामध्ये असिस्टंट लोको पायलट होतं, रेल्वे ज्युनियर इंजिनियर होतं, रेल्वे नॉन टेक्निकल होतं, मी तिन्ही एक्झाम व्यवस्थित दिल्या. लोको पायलट मध्ये फायनली सिलेक्ट झालो, बट सायकोमेट्रिक टेस्ट मध्ये काही कारणास्तव मी डिस्क्वालिफाय झालो. रेल्वे ज्युनियर इंजिनिअरिंग मध्ये मला 2 मार्क्स कमी होते फायनल सिलेक्शनला आणि नॉन टेक्निकलला मला एक 1.25 मार्क्स कमी पडले. ह्या सगळ्यानंतर मी एवढा तुटून गेलेलो की परत कसं उभं राहायचं आणि परत प्रिपरेशन काय करायची हे मला कळत नव्हतं. पण तरी स्वतःला एक सेल्फ कॉन्फिडन्स देऊन मी प्रिपेअर केलं आणि त्याच जस्ट फेज नंतर मी EPFO SSA नावाची एक्झाम दिली आणि ज्यामध्ये मी मला सक्सेस मिळाला आणि आज मी तिथे 1.5 वर्ष झाले, 1.5 वर्ष जास्त झाले मी तिथे कार्यरत आहे. तर असा सगळा हा माझा स्पॅन आहे. विद्यार्थी मित्रांनो, सरांनी जसं सांगितलं की त्यांचं ज्या प्रकारे स्ट्रगल होती की 2017-18 राईट, तेव्हापासून यांनी प्रिपरेशन चालू केली आणि कसे त्यांना फेल्युअर्स मिळत गेले. एखादा विद्यार्थी 50-60 मार्क्सनी जर फेल झाला तर त्याला तेवढं वाईट वाटणार नाही, पण जो विद्यार्थी 2 मार्कांनी फेल होतो त्याला जास्त नाही का दुखावलं जातं, कारण कुठे ना कुठे प्रिपरेशन ते करतो आणि 1-2 मार्कांनी कुठेतरी कमी पडतो. मग ते नंबर ऑफ वॅकन्सीच्या हिशोबाने असो किंवा आपल्या प्रिपरेशन मध्येच कुठेतरी कमी पडत असतो. परंतु अशा बॅकग्राऊंड मधून येऊन आणि त्यानंतर असं अचिव्हमेंट करणं ही खूप मोठी बाब आहे. आम्ही ह्या व्हिडिओ रेकॉर्ड करायच्या आधी सरांसोबत जेव्हा बोलत होतो, सरांनी मला सांगितलं सुद्धा, कारण अप्लाय करताना ओबीसी कॅन्डिडेटची जी फी असते प्रत्येक एक्झामची हे ढगाला टेकलेली आहे आणि तशा फीज मध्ये पण मित्रांकडून उधारी घेणं आणि नंतर अप्लाय करणं, अशा फेज मध्ये सुद्धा ते गेलेले आहेत. मी सांगू इच्छितो सर, सॉरी टू इंटरप्ट यू, की ज्या पोस्टला मी लागलो EPFO SSA, त्या एक्झामची एक्झाम फीज होती 500 रुपीज ओबीसी साठी. तर त्या एक्झामची फीज द्यायला लास्ट डेट आली, फीज भरायचा हे होता, माझ्याकडे एवढे इनफ पैसे नव्हते, 500 रुपये पण नव्हते त्यावेळेला. तर माझी एक फ्रेंड आहे, तिचं मी नाव नाही घेऊ शकत, पण तिने त्यावेळी सर माझे 500 रुपये फी भरली आणि असं म्हणता येईल की अशा बऱ्याच एक्झामच्या फीज माझ्या बऱ्याच मित्रांनी भरल्या, ज्या मी आता जॉबवर लागल्यावरती सुद्धा रिटर्न नाही केले. आता मी यांना ऐसा फरवमत म्हणू की काय म्हणू मला कळत नाही. मित्रांमध्ये एवढं चालतं. येस, मित्रांमध्ये नक्कीच चालतं आणि व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही ते सगळ्यांना क्रेडिट दिलं ते पण फार कौतुकाची गोष्ट आहे.
आता जे विद्यार्थी तयारी करत आहेत आणि जे कुठेतरी त्यांना असं वाटतं की सर मी प्रिपरेशन करू की नाही, कारण एवढी कॉम्पिटिशन आहे ना, बरोबर अप्लिकंट्स खूप राहतात, वॅकन्सीज कमी राहतात आणि प्रायव्हेट सेक्टरमध्ये पण जे विद्यार्थी जाऊ इच्छितात तिथं पण जागा कमी आहे. तर अशा विद्यार्थ्यांना तुम्ही काय सजेस्ट कराल? म्हणजे ही खरंच अशी परिस्थिती आहे का, की आपण कुठेतरी कमी पडतोय? तुम्ही काय सर विद्यार्थ्यांना सांगाल? नक्की सर. खूप छान प्रश्न विचारला तुम्ही. हा प्रश्न प्रत्येकाच्या मनात यायला पाहिजे, की या कॉम्पिटिटिव्ह युगात आता सध्या जर मला एक करिअर सेट करायचं असेल, तर या चॅलेंजिंग एन्व्हायरमेंटमध्ये मी सर्व्हाइव्ह कसं करू किंवा मी सक्सेस कसा मिळवू, यासाठी पहिली गोष्ट तुम्हाला सेल्फ बिलीव्ह पाहिजे. पहिले तर तुम्हाला आपली डेस्टिनेशन काय आहे, कुठे जायचं आहे ते फिक्स करावं लागेल. मी मुलांना नेहमीच म्हणजे मला जे भेटतात ते विचारतात त्यांना नेहमीच ही गोष्ट सांगतो की तुम्ही सेल्फ बिलीव्ह आणि ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये थोडासा डिफरन्स आहे. सेल्फ बिलीव्ह मध्ये आपल्याला कुठे जायचं आहे हे फिक्स असते आणि काही झालं तरी मला तिथे जायचं आहे हे फिक्स असते. ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये असं असतं की नाही मला इथे जायचं आहे आणि मी तिथे काहीही केलं तरी जाईलच किंवा मी पोहोचीलच. ठीक आहे, तर तुम्ही सेल्फ बिलीव्ह राहा थोडं. आणि दुसरी गोष्ट मला सांगायची ही वाटते की प्रिपरेशन फेजमध्ये स्वतःला प्रश्न विचारा की मी ही करू शकेल काय, आणि जर उत्तर हो येत असेल तरच समोर जा. आणि हो यायलाच पाहिजे, कारण तुम्ही कॉम्पिटेटिव्ह एक्झामची जेव्हा प्रिपरेशन करता तेव्हा तुम्ही स्वतः कॉम्पिटंट असले पाहिजे. कॉम्पिटंट इन द सेन्स तुम्ही स्वतःला अपग्रेड केलं पाहिजे. तुम्ही जसं आता मी मेगाबिट एज्युकेशन मध्ये मी बघतोय माझ्या वेळेसपेक्षा आज खूप फार चेंज आहे. माझ्या वेळी हा बोर्ड नव्हता तर आणि लॅब पण नव्हती. आम्हाला एका कम्प्युटरवरती 2-2, 3-3 जणांना त्यावेळी एक्झाम द्यायला लागायच्या. आज तुमच्यासाठी सगळं एन्व्हायरमेंट इथे ऑलरेडी आहे अवेलेबल. याचा फायदा नक्कीच अस्पायरंट्सनी घेतला पाहिजे असं मला वाटतं. कारण नुसतं प्रिपरेशन करून फायदा नाही, तुम्हाला टाइम टू टाइम स्वतःला चेक करावं लागेल की माझी प्रिपरेशन कुठपर्यंत आहे. जसं आपण हॉस्पिटलमध्ये गेल्यावरती डॉक्टरला सांगितले की मला हे सिम्पटम्स आहे, तर कोणताही डॉक्टर एकदम गंभीर आजाराला डायरेक्ट तुम्हाला औषधी लिहून देत नाही, तो टेस्ट लिहून देतो तुम्हाला. तसंच तुम्हाला जर स्वतःला टाइम टू टाइम चेक करायचं असेल तर टेस्ट सिरीज हाच एकमेव उपाय आहे कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मध्ये आजच्या. तर मला असं वाटतं की तुम्ही प्रिपरेशन सोबत टेस्ट सिरीजला तेवढंच इम्पॉर्टन्स दिलं पाहिजे. आणि जिथे अशी फॅसिलिटीज अवेलेबल आहे की कोचिंग क्लास नंतर तुम्हाला टेस्ट सिरीज देता आली पाहिजे, तिथेच तुम्ही एनरोल केलं पाहिजे असं मला वाटतं. ठीक आहे, तर या सगळ्या प्रिपरेशन मध्ये एक तुम्ही जर पॅटर्न फिक्स केला की स्टडी नंतर टेस्ट अनालिसिस, परत स्टडी अनालिसिस मध्ये काय चुका झाल्या त्या चुका निस्तारून परत स्टडी, परत टेस्ट, परत अनालिसिस, तर सक्सेस इज नो फार, आय थिंक सो. तर ही मला विद्यार्थी मित्रांना एक ओव्हरव्ह्यू असं द्यावंसं वाटतो. बाकी तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवा आणि नशीब तर असतंच एक, पण मी तर म्हणेल नशिबापेक्षा आपण स्वतःवर जेवढा विश्वास ठेवू तेवढंच एक आपल्याला बूस्ट मिळतो. सर अमर सरांनी खूप चांगलं सांगितलं. मी खूप कुतूहलाने आणि इंटरेस्टने ऐकत होतो गोष्टी. याच्यावर एक गोष्ट मला म्हणावीशी वाटते. एक शेर आहे जो विद्यार्थ्यांना कदाचित मोटिवेट करेल की वक्त से लड़कर जो नसीब बदल दे, वक्त से लड़कर जो नसीब बदल दे, इंसान वही है जो अपनी तकदीर बदल दे. कल क्या होगा कभी मत सोचो बच्चों, क्या पता कल वक्त ही अपनी खुद की तस्वीर बदल दे. म्हणून तुम्ही जे विद्यार्थी आहात आणि जे प्रिपरेशन करत आहात, उद्या काय होईल याचा विचार करू नका. स्वतः वेळ तुमची येईलच नक्कीच जर तुम्ही मेहनत करत राहाल. तुम्हाला पद्धत बदलावं लागणार आहे, आपले इरादे बदलवायचे नाही आहे जर तुम्हाला अचिव्हमेंट जीवनात घ्यायची असेल तर. तर विद्यार्थी मित्रांनो, जसं सरांनी सांगितलं की, आणि मी पण विद्यार्थ्यांना जे आवर्जून सांगतो की मॉक टेस्ट देणं खूप महत्वाचं आहे. मी आपल्या इथल्या जे कम्प्युटर सिस्टम्स आहे त्याच्यावर विद्यार्थ्यांना सांगत असतो, सूरज सर सांगत असतात की डेलीची मॉक टेस्ट द्या. मॉक टेस्टनी एक तुम्हाला रिअल टाइम एक्सपिरियन्स मिळतो की कशा प्रकारे एक्झाम द्यायला पाहिजे. आणि
जर तुमचा थोडी प्रिपरेशन चालू झालेली असेल तर लगेच मॉक टेस्ट देणं चालू करा. तुम्हाला तुमचे लूप होल्स, स्ट्रॉंग पॉइंट्स, वीकनेस ह्या सगळ्या गोष्टी कळत जाईल. तर मी आता सगळ्यात शेवटी सरते शेवट व्हिडिओ कंप्लीट होताना सरांना थँक्यू म्हणू शकतो. वी आर ग्रेटफुल अँड फॉर्च्युनेट सर, यू आर अ पार्ट ऑफ अवर मेगाबिट एज्युकेशन यवतमाळ टीम. आणि तुम्ही असंच विद्यार्थ्यांना गाईड करण्यासाठी नेहमी राहा. आणि विद्यार्थी मित्रांनो, सरांनी जे गाईडन्स तुम्हाला दिलेलं आहे, आशा करतो की तुम्हाला कुठे ना कुठे हेल्प करेल. तुम्ही याच्यातले प्लस पॉईंट घ्याल, आत्मसात कराल, इम्प्लिमेंट कराल. एज्युकेशन इज प्रिटी इम्पॉर्टंट, राईट. नेहमी लक्षात ठेवा की मोटिवेशन हे तुम्हाला आज मिळेल, उद्या मिळेल, परवा मिळेल. या मोटिवेशनची हेल्प घेऊन डिसिप्लिन मेंटेन करायचं आहे, कारण डिसिप्लिन हे नेहमी तुमच्या सोबत राहत असतं. तर एवढं सांगून मी ही व्हिडिओ कंप्लीट करतो. थँक्यू सो मच एव्हरीवन. थँक्यू. आणि थँक्यू अमर सर फॉर बीइंग हिअर अँड गायडिंग आवर स्टुडंट. थँक्यू मेगाबिट एज्युकेशन अकॅडमी. थँक्यू सूरज सर, मयूर सर, मला इथे इन्व्हाइट केल्याबद्दल. आणि तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा मुलांनो. थँक्यू. थँक्यू. थँक्यू.